नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीलाच बातमी आहे कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची, म्हणजेच ओमायक्रॉनची. महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यातच ओमायक्रॉननं शिरकाव केल्यामुळे आता राज्यामध्ये बारकाईनं लक्ष ठेवावं लागेल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलेलं आहे. राज्यामध्ये 2 ठिकाणी जीनोम सिक्वेन्सिंग लॅबचं काम सुरू असून मुंबईमध्ये एक आणि दुसरी पुण्यामध्ये सुरू असल्याचं राजेश टोपे म्हणाले. आतापर्यंत 28 जणांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले असून त्यांचे रिपोर्ट अजून आलेले नाहीत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिलेली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासींचे RT-PCR त्या ठिकाणी करण्यात आलेले असून 3 RT-PCR पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि या 3 RT-PCRला आपण जिनोमिक सिक्वेन्सिंगच्या दृष्टिकोनातून पाठवलेलं आहे. त्याच्या बाबतीत अद्याप रिपोर्ट्स आलेले नाही. तर अशा स्वरूपाने मला असं वाटतं की एकंदर जे काही सर्वेक्षन्स त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत, 2 ठिकाणी जिनोमिक सिक्वेन्सिंगचं काम चालू आहे. एक कस्तुरबा गांधी मुंबईमध्ये आणि दुसरं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी NIV पुणेमध्ये. अशा स्वरूपाने तिथे एकूण आपण साधारण 28 जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी आपण नमुने पाठवलेले आहेत. तर ओमायक्रॉनचा देशातला वाढता धोका लक्षात घेता मुंबईत सुद्धा पालिका प्रशासनानं कंबर कसली आहे. मुंबई विमानतळावरती प्रवाशांची कसून तपासणी केली जाते. मुंबईमध्ये परदेशातून आलेल्या 76 प्रवाशांपैकी 3 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. या 3 रुग्णांपैकी दोघांचे रिपोर्ट किंवा दोघांची सॅम्पल्स ही जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आली असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. 2 रिपोर्ट आपण पाठवलेले आहेत, कारण 376 सॅम्पल येईपर्यंत वाट बघणं, आधी ते जाऊन त्यांचं म्हणजे जे डाऊटफुल जास्त वाटतंय सिम्पटम्सवरनं, ते रिपोर्ट पहिले पाठवलेले आहेत. त्याचा उद्या किंवा परवा रिपोर्ट येणं अपेक्षित आहे. ओमायक्रॉन विषाणूचे 2 रुग्ण कर्नाटकात आढळल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आणि या रुग्णांना सौम्य लक्षणं आहेत. ओमायक्रॉनचे कर्नाटकातील दोन्ही रुग्ण हे पुरुष आहेत. त्यांचं वय 66 आणि 46 वर्ष आहे. दोन्ही रुग्णांना सौम्य लक्षणं आहेत. तीव्र लक्षणं नोंदवण्यात आलेली नाहीत. तसंच या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांचा शोध घेण्यात यश आलं असून त्यांच्या देखील चाचण्या करण्यात येत आहेत, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं. ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले असले तरी लोकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळावेत आणि लसीकरण करून घ्यावं, असं आवाहन आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं करण्यात आलंय. 2 केस पाए गए हैं. उन दोनों केसेस को ओवरऑल प्रोटोकॉल के हिसाब से मैनेज किया गया है. उनके कॉन्टैक्ट ट्रेस किए जा रहे हैं. आपने जैसे इससे पहले पूछा, केसेस माइल्ड थे, उनमें कोई सीवियर सिम्टम नहीं थे. 2 cases of Omicron have been detected in Karnataka so far through the genome sequencing effort of INSACOG consortium of 37 laboratories established by the Ministry of Health. We need not panic, but awareness is absolutely essential. COVID appropriate behavior is required. Use of masks, hand hygiene, and not going to and not organizing mass gatherings will help breaking the chain of transmission of Omicron. तर ओमायक्रॉनचे रुग्ण कर्नाटकात आढळल्यानंतर कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉक्टर के सुधाकर यांनी काय माहिती दिली आहे, ऐकूयात. One person is about 66-year-old who is South African national who has gone back, but we have tracked and traced his primary and secondary contacts of 24 and 240 people respectively. Luckily, none of them is found positive. The second case is a practicing medical doctor in a government hospital. The confirmation has come that this person is also carrying Omicron.
We also traced his primary and secondary contacts. Out of his primary and secondary contacts, there are about 5 people who have been tested positive. So the 5 contacts and himself, 6 people altogether have been isolated, have been admitted in our government hospital in a special isolated place. Luckily, none of them are presenting any serious symptoms. इन सारे केसेस में जो भी ओमिक्रॉन से रिलेटेड हैं, अभी उसमें माइल्ड के करीब सिम्टम्स ही पाए जाते हैं और हमारा फोकस होता है कि उस माइल्ड सिम्टम के लेवल पर ही बेस्ड ऑन आवर प्रोटोकॉल हम उसको इंस्टाकॉग नेटवर्क के द्वारा कैच करके उनको ट्रीटमेंट और उसका फॉलोअप करें। तो अभी जितने भी केसेस इस देश में पाए गए हैं और इवन जितने भी केसेस पूरी दुनिया में रिपोर्ट हुए हैं, उसमें अभी सीवियर सिम्टम्स नोट नहीं किए गए हैं और WHO ने कहा है कि उसकी एमर्जिंग एविडेंस को स्टडी किया जा रहा है। सर वुड एक्सप्लेन फर्दर, बट मैं आपको बताना चाहूँगा कि जैसे हमारे एयरपोर्ट पर जो नेटवर्क हमने इस्टेब्लिश किया है, तो जो भी एट रिस्क कंट्रीज से फ्लाइट्स आती हैं उनको हम सबसे पहले उनकी थर्मल स्क्रीनिंग होती है, उसके बाद उन सबका RT-PCR टेस्ट किया जाता है। तर ओमायक्रॉन संदर्भात दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या प्रमुख डॉक्टर अँजेलिक कोएसी काय म्हणतायत तेही ऐकूयात। पाहूयात त्यांनी म्हटलंय की ओमायक्रॉन रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासलेली नाही। अनेक रुग्ण हे फॅमिली डॉक्टरांच्या उपचारानंच बरे झालेले आहेत। सध्या तरी ओमायक्रॉनची लक्षणं डेल्टा इतकी गंभीर नाहीत। रुग्णसंख्या वाढतेय, संसर्गाचं प्रमाण 16% आहे, मृत्यू दरही जास्त नाही। लसीकरण झालेल्या आणि न झालेल्या नागरिकांमध्ये सौम्य लक्षणं दिसून येत आहेत। कोरोनाची पुन्हा लागण झाल्याचं दिसून आल्यानंतर आम्ही लोकांना सावध केलं आणि म्हणूनच सध्या रुग्णसंख्या वाढताना दिसतेय। 40 वर्षांखालच्या रुग्णांमध्ये संसर्गाची भीती अधिक आहे। कोणताही आजार अंगावर काढू नये। वातावरण बदलामुळे जरी आजारी पडलात तरी त्वरित डॉक्टरांकडे जा, अन्यथा रुग्णालयात ॲडमिट होईपर्यंत उशीर झालेला असेल। ओमायक्रॉन हा धोकादायक जरी नसला तरीही त्याची लक्षणं सौम्य आहेत, तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। नागरिकांनी मास्कचा वापर करत राहा, सुरक्षित अंतर राखा आणि लसीकरण शक्य तितक्या लवकर करून घ्या, असं दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या प्रमुख डॉक्टर अँजेलिक कोएसी यांनी आवाहन केलंय। सध्या कोरोना व्हायरसचा जो नवीन एक म्युटेशन समोर आलेला आहे ओमायक्रॉन, दक्षिण आफ्रिकेतून ज्याचं पहिल्यांदा उगम मानला जातोय किंवा आफ्रिकन देशामधून, सध्या दक्षिण आफ्रिकेमध्ये जी स्थिती आहे त्याच्यामध्ये हे दिसून येते की काही लस घेतलेल्या लोकांना सुद्धा हा याचा संसर्ग झालेला आहे। तर पूर्वीपासूनच ज्यावेळी लसीकरण सुरू झालं त्यावेळीच आपण सांगितलेलं होतं, बऱ्याच शास्त्रज्ञांनी आणि अनेक देशांच्या संस्थांनी सुद्धा सांगितलेलं होतं की जरी लस घेतली तरी आपल्याला कोविडचा संसर्ग होऊ शकतो, पण तो माइल्ड असेल, म्हणजे त्याचे जे संसर्ग झाल्यानंतरचे जे सिम्पटम्स असतात ते नॉर्मल असतील की ज्याच्यामुळे आपल्याला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही। सध्या दक्षिण आफ्रिकेत सुद्धा हीच स्थिती आहे। ओमायक्रॉनमुळे ज्या लोकांना संसर्ग झालेला आहे ते घरीच आहेत, फार कमी लोक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेले आहेत। त्यामुळं जरी लस घेऊन जरी याचा संसर्ग झाला तरी तो पूर्वीसारखाच माइल्ड आहे, सिव्हिअर नाहीये। त्यामुळे ती एक भीती मनामध्ये तयार करण्याची काही गरज नाही। किंवा आपल्याकडे जर लॉकडाऊन होऊनही जर असं वाटत असेल तर आपण मास्क, सोशल डिस्टन्सिंग गर्दीच्या ठिकाणी टाळणं किंवा गरज नसताना एखादे सुपर स्प्रेडर इव्हेंट करणं, गरज नसताना असे मोठे इव्हेंट करून लोकांना जमवणं, हे ओमायक्रॉनसाठी फार म्हणजे आपण त्याला आमंत्रणच देत आहोत की अशा प्रकारचे इव्हेंट करून की तू ये आणि सगळ्यांना संसर्गित कर। तर हे टाळायला हवं। आणि लसीकरण, जगातल्या सगळ्या देशांचा जर डेटा पाहिला तर आपल्याला हे दिसून येतंय जर लस घेतली तर आपण पूर्वी 30-35% जेवढं सुरक्षित होतो त्याच्यात दुप्पट तिप्पट आपल्याला सुरक्षितता मिळते। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या नव्या ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय। धोका वाढण्याआधीच काळजी घ्या, नियम पाळा आणि नियमांमध्ये समन्वय ठेवा, असंही ते म्हणालेत। शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्याला सरकारनं प्राधान्य देत निर्णय घेतला असल्याचं अजित पवारांनी सांगितलं। इतर राज्यातनं येताना आज देखील आपण जर कुठं दिल्लीला किंवा इतर राज्यात गेलो तर त्यांना 48 तासाचा RT-PCR दाखवावा लागतो। आता मग आपल्याला तिकडे जाताना दाखवावा लागतो तर तिकडनं पण इतर राज्यातनं आलेल्यांना दाखवावं लागेल, काही प्रॉब्लेम नाही। कारण सध्या या तिसरा जो म्हणजे आता जो विषाणूच्या बद्दल आपण बरंच काही बोलतोय
त्याच्या संदर्भातले काही पेशंट सापडलेत असं कानावर येत आहे. असं असताना आपण काळजी घेतलेली जास्त चांगली. शाळाच्या संदर्भामध्ये आपण माझी स्वतः वर्षाताई गायकवाड यांच्याबरोबर चर्चा झाली. आम्हीच कॅबिनेटमध्ये त्यांना सांगितलेलं होतं, त्यावेळेस हा नवीन विषाणू नव्हता आणि त्यावेळेस 1 डिसेंबरपासून सुरू करा, कारण जवळपास 1.5 वर्षापेक्षा जास्तीचा काळ लोटला गेलेला. मुलांचं पण अतोनात नुकसान होतं, पण मुलांचं पण सुरक्षिततेचा मुद्दा, आरोग्याचा मुद्दा हाही तेवढाच महत्त्वाचा आहे. त्या सगळ्याचा साकल्याने विचार करून आत्ता थोड्या वेळापूर्वी कदाचित वर्षाताई मंत्रालयामध्ये आल्या असतील. मी त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही मुख्यमंत्र्यांशी पण ही गोष्ट कानावर घाला. जो नवीन विषाणू आला त्याच्याबद्दल बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या पद्धतीचे वक्तव्य केलेले. काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे हा अतिशय गतीनं पसरतो, पण त्याची तीव्रता मागच्या डेल्टा असेल किंवा कोविड-19 असेल त्याच्यापेक्षा जरा सौम्य आहे. माझं म्हणणं की हे सगळे जे मत व्यक्त करतायत त्याच्या संदर्भातला रिसर्च होऊन नक्की काय आहे ते WHO तरी किंवा केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने तरी त्यांनी जर सांगितलं तर त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवणं सोपं जाणार आहे. आता 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर अनुयायांनी गर्दी टाळावी, मुंबईमध्ये येऊ नये असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. तर अनुयायांनी घरातूनच दर्शन घ्यावं असं देखील आवाहन त्यांनी केलंय. गर्दी टाळा असं त्यांनी म्हटलंय. शासनाने पूर्णपणे रेल्वे सुरुवात केलेली नाही. त्याचबरोबर एसटी महामंडळाचं संप आहे. कोरोनाचा नवा व्हायरस आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती याचा अंदाज कोणाला येत नाही. तेव्हा सर्व 6 डिसेंबरला येणाऱ्या लोकांना माझं असं आव्हान आहे की यावर्षीही आपण येणं टाळावं. शासनाने काढलेल्या नियमाला मान्यता द्यावी आणि आपल्या घरूनच आणि ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी आणि त्याच ठिकाणावरनं आपण बाबासाहेबांना मानवंदना यावर्षी करूया. आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या मोठ्या इम्पॅक्टची. मुंबईतल्या बीडीडी चाळीमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली आणि यामध्ये काही जण गंभीर जखमी झाले. त्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांवर नायर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केला, त्यामुळे एका चिमुकल्याचा जीव गेला. आणि न्यूज 18 लोकमतनं ही बातमी लावून धरल्यानंतर भाजपनं आंदोलन केलं. संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर भाजपनं आंदोलन करून कारवाईची मागणी लावून धरली आहे. त्यानंतर दोघांचं निलंबन करण्यात आलं आणि गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. नायर रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या दोघांना निलंबित करण्यात आलंय आणि न्यूज 18 लोकमतनं ही बातमी लावून धरली होती. बीडीडी चाळीमध्ये सिलेंडरच्या ब्लास्टमध्ये 2 जण गंभीर जखमी झाले होते आणि त्यांनाच नायर रुग्णालयात ॲडमिट करण्यात आलं होतं. मात्र वेळेवर उपचार मिळू न शकल्यामुळे त्यातील चिमुरड्याचा परवा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या ड्युटीवरच्या डॉक्टरांनी हा हलगर्जीपणा केला होता आणि या जखमींमध्ये चिमुरड्याचे वडील आनंदपुरी यांची प्रकृती सुद्धा चिंताजनक आहे. या संदर्भात मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळानं नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता रमेश भारमल यांची भेट घेतली आणि या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधित डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली. त्याला फोकस जास्त केलंय आणि तेवढ्या काळामध्ये आपण तेही बोलणी चालू आहे. जो निर्णय होईल तो तुम्हाला आम्ही सांगू. त्याला फोकस जास्त केलंय आणि तेवढ्या काळामध्ये आपण तेही बोलणी चालू आहे. जो निर्णय होईल तो तुम्हाला आम्ही सांगू.
तर बीडीडी चाळीत सिलेंडर स्फोटातील जखमींच्या उपचारामध्ये नायर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी हयगय केली आणि या घटनेचा निषेध करत नायर रुग्णालयातील भाजपच्या 11 सदस्यांनी आरोग्य समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला आणि मुंबई महापालिका मुंबईतील आरोग्य सुविधांवरती 4,500 कोटी रुपये खर्च करते. हजारो कोटी रुपये खर्च केल्यानंतरही रुग्णांना योग्य उपचार का मिळत नाहीत असा सवाल भाजपने उपस्थित केलाय. तर नायर हॉस्पिटलमध्ये भाजपचं शिष्टमंडळ गेलं होतं. दोषींवरती कारवाई व्हावी यासाठी मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली काल नायरचे अधिष्ठाता यांची भेट घेऊन कारवाईची मागणी त्यांनी केली. त्या मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये लक्ष न दिल्यामुळे, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे, डॉक्टरांच्या असंवेदनशीलतेमुळे एका चिमुरड्या बाळकाचा बळी गेला. हे अतिशय हृदयद्रावक आहे. आणि हे झाल्यानंतर सुद्धा सत्ताधारी पक्षाचा महापौरांसकट कुणीही तिथे पोचत नाही. या घटनेकडे भारतीय जनता पक्ष डोळेझाक करू इच्छित नाही, किंबहुना करणार नाही. आणि या सगळ्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पक्षाच्या आरोग्य समितीतल्या सगळ्या सदस्यांनी आज या घटनेच्या निषेधार्थ राजीनामे सुपूर्द केलेले आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत सकाळच्या बातम्यांमध्ये. राज्यभरात मागील 2 दिवस अवकाळी पाऊस, गारपीट, ढगाळ हवामान आणि दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. निसर्ग संपन्नता असलेल्या जुन्नर आंबेगाव परिसरात अगदी जम्मू काश्मीरचाच प्रत्यय येतोय. पुणे नाशिक महामार्गावर पेठ घाटातून याचबद्दल सांगतायत आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे. मागच्या 2-3 दिवसापासून राज्यभरामध्ये थंडी आणि पाऊस आहे आणि यामुळंच महाराष्ट्रामध्ये सर्वत्र काश्मीरचा फील येतोय. जम्मू काश्मीरमध्ये आहोत असं वाटतंय. मी आहे आता पुणे नाशिक महामार्गाच्या पेठ घाटामध्ये. आपण पाहू शकतोय घाट रस्त्याच्या बाजूला असलेला हा जो सगळा निसर्गरम्य परिसर आहे, जो काय वन विभागाचा परिसर आहे, सगळीकडे हे धुकं पसरलेलं आहे. फक्त घाटामध्येच नाहीत तर गावखेड्यातल्या शेतावरती, घरांवरती आणि सर्वत्र हे धोक्याचा नजारा आहे. आपण हा सगळा फील काश्मीरमधला जाणून घेतोय, जसं काही काश्मीरमध्ये आहोत असं वाटते. पण या सोबतीलाच हा सगळा नजारा एकीकडे सुंदररित्या दिसत असला तरी शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं आहे. अनेक पिकांना याचा फटका बसणार आहे. यासोबतच पशुधनाला सुद्धा खूप मोठं नुकसान होणार आहे. एकट्या जुन्नर तालुक्यात साधारण 450 जनावरं म्हणजे शेळ्या मेंढ्या जागवलेल्या आहेत. आंबेगावमध्ये सुद्धा तीच परिस्थिती. आंबेगावमध्ये सुद्धा 250 ते 300 शेळ्या आणि मेंढ्या जागवलेल्या आहेत. या सगळ्या नुकसानीकडे पाहता दुसरीकडं हा सगळा निसर्गाचा नजारा सुद्धा खूप छान पद्धतीने आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवरती. कॅमेरा पर्सन स्मिता शिंदेसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, आंबेगाव, पुणे. 725व्या संजीवन समाधीच्या निमित्तानं ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या नगर जिल्ह्यातील नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात गुरुवारी दीपोत्सव साजरा करण्यात आला. या दिव्यांमुळे माऊलींचं मंदिर दिव्यांनी उजळून निघालं. या दीपोत्सवाचं निमित्त साधत पैस खांबांचे विधिवत पूजन करण्यात आलं. हे दृश्य पाहिल्यानंतर वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये आता इथे थांबण्याची. मात्र कोणती बातमी पुन्हा पाहिजे असल्यास न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक, ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करत राहा. आणि एक महत्त्वाची आठवण म्हणजे या ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मास्क मात्र नक्की वापरा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा. यानंतरच्या बुलेटिनमध्ये पाहूया स्पीड न्यूज.